एका गुरूंचं कसं बस सांगणार एवढंच बघा, काय नाही. तर राहायचं आहे आपल्याला. तुमचं भाव तुमच्या जवळ होता, कोणा संग काय नाही नाही. नाही पुढे बघायचंच कोण नाही. आला कोण गेला काय करायचं. काय करायचं? कसं आगीनगाडीत बसलं झाड भार 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 जाते तसं बघायचं सोडायचं बघायचं सोडायचं. बस. तिथं बघत नसते जे घ्यायचं तर घेते का आपण नाही घेत. तसं आता हे येत्यात जाते बघत सोडायचं. आता मी इथं बसले म्हणून त्यांच्याकडे बघून मी त्यांना घेतलं की नाही बघत सोडायचं बघायचं सोडायचं. त्यांच्यात विलीन व्हायचं नाही हे सांगितलं मग कसं छान आहे. बेस्ट 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 करा सेवा, तुम्ही भरपूर सेवा करावं. आमचं काय भाव आहे सबका एवढं आम्ही घेतले की नाही यशस्वी अगदी छान. आणि त्यांनी गेलं पुढे मोक्ष तर आम्ही मागणं जाणार नाही, आम्हाला मिळणारच आहे ते. आणि वज्र ऋषभ सानन मिळाले पंचम कालात. ही असलं मिळणं कुणाला आहे दाखवा मला. म्हणून आचार्यानं होत नाही, होत नाही. मग मोठमोठ्या आचार्यानं होत नाही एवढं काम. मग कुणाला आहे हे सणन म्हणायचे ह्याला. मग आता पंचम कालातलं आणि कण्या भाकरी खाल्लेलं मग काय तुमचं काय ते वडा पाव त्यांना कन्या आणि भाकरीच. मग तेच की आम्ही तेच सांगतोय हे खाल्लेला आमचा जीव आम्ही वज्र ऋषभ नारायण त्यांना तयार केलोय का नाही. मग असं आहे त्याच. शरीर कसलं पण असू बघा, मन आमचं आहे. शरीर दिसतंय, मन दिसत नाही. मग जे दिसत नाही ते आमचं आहे, त्याला आम्ही सांभाळायचं. बस शरीराला सांभाळायला भरपूर सेविका परिचारिका मिळणार. मनाला सांभाळणारे कोण नाही, मनाला सांभाळणारे. मनामध्ये विकल्प आलं, मन दुःखी झालं, मन सुखी झालं, हे तुम्हाला करायचं आहे. मनाला कसं सांभाळायचं हे तुमच्यावरती आहे. बाकी शरीर काय डॉक्टर इंजेक्शन देऊन हे सगळं सेवा करतील, हात पाय जातील करतील, पण मनाला स्वतःला सांभाळा. तन सांभाळता येणे, मन सांभाळा तुम्ही. मन सांभाळलं की चेतन तेव्हा शुद्ध होऊन जाते. काय सांगितलं मग ते सांगितलं बरोबर आहे. ते चेतनच आपल्याला हे करायला लागतं. आणि अर्हंत सिद्धा शेवट काहीही दुसरं ओम म्हटलं तरी पंचपरमेश्वर. मग मंगल हे